मराठवाड्यातले नेते हे फ्लॉप ठरलेत, कारण की मराठवाडा मागास होतोय आणि भविष्यात मराठवाड्याचा वाळवंट सुद्धा होऊ शकतो. बीड, लातूर, परभणी, जालना, नांदेड यांसारखे जिल्हा असणारा मराठवाडा भारताच्या मागास भागांपैकी एक म्हणून ओळखला जातो. इथल्या लोकांचं पर कॅपिटा इन्कम फक्त 1.2 लाख आहे, जे की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत फार कमी आहे. आणि फन फॅक्ट, हे सर्व जिल्हे भारताच्या सगळ्यात श्रीमंत राज्यात येतात. गेल्या 10 वर्षात या भागात सुमारे 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे सुमारे एका वर्षाला 1,000 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावलाय. अगदी आत्ताच पाहायचं झाल्यास गेल्या 8 महिन्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातले सर्वाधिक 186 शेतकरी एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. त्या पाठोपाठ धाराशिवमध्ये पण 113 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय. बीड जिल्हा जो ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या भागात एका रिसर्चसाठी संशोधन करण्यात आलं. तेव्हा 45 वर्षीय ऊसतोड कामगार जयश्री ओहळ यांनी संशोधकाला सांगितलं की जेव्हा तिला क्रॅम्पिंगचा त्रास एका पॉइंट नंतर असह्य झाला, तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिला वजन न उचलण्याचा सल्ला दिला. यावर तिने एक जालीम उपाय शोधला. ऑपरेशन करून तिने स्वतःचं गर्भाशय काढून टाकलं, कारण घर चालवण्यासाठी जड ऊसाचं बंडल उचलल्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि अशा घटना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहेत. मराठवाड्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 17% लोक इथं मराठवाड्यात राहतात आणि इथं स्थलांतराचं प्रमाण आहे 20%. म्हणजे चांगल्या नोकरीसाठी, चांगल्या शिक्षणासाठी, चांगल्या लाईफस्टाईलसाठी इथले 20% लोक स्थलांतरित होतात. म्हणजे इथं चांगल्या नोकऱ्या नाहीत, चांगलं शिक्षण नाही, इंडस्ट्रियल ग्रोथ नाही आणि महत्वाचं इथला मुख्य व्यवसाय शेती आहे, पण इथं पाणी नाही. आजही जर इथं मुबलक पाऊस पडला नाही तर इथं पिण्याच्या पाण्याचे सुद्धा वांदे होतात. जर मराठवाड्यावर आज नीट लक्ष दिलं गेलं नाही तर मराठवाड्यात पुन्हा एकदा रेल्वेतून पाणी आणायची वेळ येऊ शकते. भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती आता लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याकरता राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळं पाण्यानं भरलेल्या रेल्वे गाड्या येत्या काही दिवसात लातूरला दाखल झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. मराठवाडा किंवा त्यातले काही ठराविक जिल्हे मागे पडण्यामागं 3 महत्वाची कारण आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे ऐतिहासिक, दुसरं आहे नैसर्गिक आणि तिसरं महत्वाचं पॉलिटिकल. कसं इथल्या राजकारण्यांमुळे मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही. तर पहिल्यांदा समजावून घेऊ ऐतिहासिक कारण. ब्रिटिश राजवट जेव्हा भारतात पसरू लागले तेव्हा भारतात अशी काही संस्थाने होती ज्यांनी याचा विरोध केला नाही, ज्यामुळे ब्रिटिश आणि त्यांच्यात एक मैत्रीपूर्ण संबंध होता, ज्यामुळे ही संस्थाने ब्रिटिश अधिपत्याखाली स्वतंत्र होती. म्हणजे इथं ब्रिटिशांचा डायरेक्ट रूल नव्हता, इथं रूल करायचे इथली राजघराणी. मराठवाडा त्या काळी हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता आणि इथं रूल करायचे निजाम. निजामांचा या भागात पूर्णपणे कंट्रोल होता. इथं घेतले जाणारे प्रशासकीय निर्णय पूर्णपणे निजामांच्या हातात होते. त्यामुळे इथं ब्रिटिश इन्व्हॉल्वमेंट सुद्धा कमी असायची आणि म्हणून इंग्रज बाकीच्या भागांमध्ये जे निर्णय घेतात ते इथं व्हायला वेळ व्हायचा किंवा ते निर्णय इथं अंमलात आणले जायचे नाहीत. उदाहरणासाठी रेल्वे. 1837 साली भारतात रेल्वेचा वापर दळणवळणासाठी करण्यात येऊ लागला, पण हैदराबाद संस्थानात तब्बल 38 वर्षानंतर पहिल्यांदा रेल्वे आली. म्हणजे त्यावेळी सुद्धा मराठवाड्यात दळणवळणाच्या सोयी दुर्लक्षित होत्या. या हैदराबाद संस्थानात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग इन्क्लूड होता, ज्यामुळे इथं वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहायचे. पण निजामांनी इथल्या शिक्षणाचं माध्यम फक्त उर्दूच ठेवलं होतं, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर इतर भाषिक शिक्षणापासून वंचित होते. पर्यायी इथल्या प्रशासनामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त होती. लोकसंख्येच्या 10% असणाऱ्या मुस्लिम समाजाकडे 90% नोकऱ्या होत्या आणि वरिष्ठ पदांवर गैर मुस्लिम तर किरकोळ होते. लोकसंख्येच्या मानाने इथं नगरपालिकांची संख्या कमी होती. इथे जिल्हा स्थानिक बोर्ड सुद्धा कमी होते. इथं निजाम राजवट होती म्हणून नागरिक स्वतंत्र सुद्धा नव्हते. इथं मोजकीच नियतकालिके प्रसिद्ध व्हायची, तेही उर्दू मधून, आणि बाहेरच्या वृत्तपत्रांना इथं बंदी होती. पहिल्या महायुद्धानंतर हैदराबाद संस्थानाचा दिवाण किशन प्रसाद यांना करण्यात आलं, पण खरी सत्ता तर वित्त मंत्री अकबर हैदरी यांच्याकडेच होती. याच काळात इथं हैदराबाद काँग्रेसची स्थापना करण्यात आली. विधिमंडळाचा विस्तार, शैक्षणिक बदल, नोकर भरतीतली सुधारणा, शासन प्राप्त सवलतीत निष्पक्षता आणि मूलभूत हक्काचे संरक्षण या काँग्रेसच्या मागण्या होत्या. पण 1938 ला काम सुरू व्हायच्या आधीच जातीयतेचा शिक्का मारून काँग्रेसला बंद करण्यात आलं.
15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य भेटलं. मराठवाडा अजूनही निजामांच्याच ताब्यात होता. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या लीडरशिप मध्ये इथं अनेक उठाव झाले. पुढे भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऑपरेशन पोलो अंतर्गत निजामांवर कारवाई करण्यात आली आणि अखेर 17 सप्टेंबर 1947 ला मराठवाडा मुक्त झाला. म्हणजे मराठवाड्याला स्वातंत्र्य सुद्धा 1 वर्षानंतर भेटलं. मराठवाड्याची नैसर्गिक रचना हा मराठवाडा मागास असल्याचं दुसरं कारण आहे. आता इथं पाऊस कमी पडतोय तर सगळ्यांना माहिती आहे, पण इथल्या मातीचा सुद्धा तेवढाच परिणाम आहे. इथं चिकन माती काळी आहे, जिला स्थानिक भाषेत रेगूर म्हणतात. ही माती सुपीक आहे, आर्द्रताही चांगली ठेवते, पण या मातीसोबत प्रॉब्लेम असा आहे की एकतर पाणी इथं साचतं किंवा वाहून जातं. पुनर्भरणासाठी झिरपत नाही आणि वरून पाऊस. पश्चिम घाटाच्या रेन शॅडो इफेक्टमुळे म्हणजे जेव्हा अरबी समुद्रातून ओलसर वारे या पर्वतरांगेत येतात तेव्हा ते थंड होतात, ज्यामुळे पश्चिमेला मुसळधार पाऊस पडतो, अंदाजे 2000 ते 4000 मिलीमीटर इतका. पण जेव्हा हेच वारे पश्चिम घाट सोडून मराठवाड्याकडे येतात तेव्हा त्यातला ओलावा निघून जातो आणि मराठवाड्यात 600 ते 700 मिलीमीटर फक्त इतकाच पाऊस होतो, ज्यामुळे मराठवाडा आणि कर्नाटक हे देशाच्या वायव्य प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या कोरडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहायची झाल्यास मराठवाड्यात 75% कमी पाऊस झाला होता. बीड, धाराशिव मध्ये तर 0% पाणीसाठा उपलब्ध होता आणि अशा मराठवाड्यात पीक म्हणून ऊसाची लागवड करण्यात येते, ज्याला की खूप पाणी लागतं. ग्रीन रिव्होल्यूशन नंतर इथं 1960 ते 2000 पर्यंत ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. आता इथं हे प्रमाण कमी झाले. इथं सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. आज मराठवाड्यात 4% लोक ऊसाची लागवड करतात, पण याला 61% सिंचनाचं पाणी वापरलं जातं. 1 एकर ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्यात अंदाजे 4 एकर पारंपरिक पिकाची लागवड करता येते. 1999 ला पाटबंधारे आयोगाने 1000 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य क्षेत्र असणाऱ्या भागात ऊस न लावण्याची शिफारस केली होती. पण महाराष्ट्रात पिकवलेल्या साखरेपैकी 82% साखर अशाच कमी पाण्याच्या प्रदेशातून येते, कारण इथं साखर कारखाने आहेत आणि हे कारखाने आहेत कोणाचे? पॉलिटिशियन्स. अनेक भूजल तज्ञांचं असं मत आहे की मराठवाड्यातली ही स्थिती धोरण प्रेरित आहे. म्हणजे इथल्या हवामानाशी सुटेबल न होणाऱ्या पीक लागवडी मागे सत्ताधारी वर्गाचा स्वार्थ आहे. मराठवाड्यात असे अनेक साखर कारखाने आहेत ज्यावर राजकारण्यांचा होल्ड आहे. या राजकारण्यांचे साखर सहकारी संस्थांसोबत सुद्धा संबंध आहेत, ज्याचा फायदा त्यांना स्थानिक राजकारणात होतो आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रेरित केलं जातं. इथल्या राजकारण्यांची दुसरी चूक आहे की ते सेल्फ सेंटर पॉलिटिक्स करतात. आपल्या पक्षाच्या धोरणांसाठी एकत्र येतात, पण मराठवाड्यातल्या ह्या समस्येसाठी हे सर्व पक्षीय नेते कधीच एकत्र येत नाहीत, ज्यामुळे जायकवाडी धरणातलं पाणी मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला झगडावं लागतं आणि पाणी वाटपाच्या याच राजकारणात मराठवाड्यातले नेते मागे पडतात. मराठवाड्यात इकडून पाणी आणू, तिकडून पाणी आणू, नदी जोड प्रकल्प करू, हजारो करोड रुपयांचे प्रकल्प सुरू करू, अशी आश्वासने इथल्या लोकांना दिली जातात. पण ऍक्च्युअली तो पैसा आहे तरी कुठे? त्या प्रकल्पांचं काम कुठपर्यंत आले यावर कोणच बोलत नाही. आता इंडस्ट्रियल ग्रोथचं पाहायचं झाल्यास कोणतंही सरकार हे पुणे, मुंबई सारख्या शहरांवर फोकस करतं. याच डेव्हलप्ड एरियात मोठमोठ्या इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट होतात. बजेटमध्ये सुद्धा मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इथं सुद्धा आपले राजकारणी मागे पडतात. मोठमोठ्या कंपन्या देखील याच भागात इन्व्हेस्टमेंट करतात. अगदी मराठवाडा सुद्धा फक्त छत्रपती संभाजीनगर मध्येच मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट येतात, ज्यामुळे मराठवाड्यातील बाकीचे जिल्हे दुर्लक्षित होतात. मराठवाड्याची भौगोलिक रचना, इथल्या राजकारण्यांची धोरणे, सततचा दुष्काळ, ढिलाईने होणारी कामे, कर्जबाजारी शेतकरी आणि चांगल्या नोकरीची कमतरता या सर्वांचा परिणाम इथल्या समाजावर होतोय. मराठवाडा मागे पडतोय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नंतर भेटू असाच एक प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.